किसनखेडे खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न. अशोक महाराज सत्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. तालुक्यातील मेसनखेडे खुर्द दत्ताचे शिंगवे येथील हनुमान मंदिरामध्ये सालाबाधाप्रमाणे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. 5 जुलै ते 12 जुलै 2000 दरम्यान आयोजित या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने करण्यात आली. निष्काम कर्मयोगी संत तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादनाने आणि हरिभक्तपरायण परमपूज्य श्री संत तुकाराम महाराज जेऊरकर तसेच हरिभक्तपरायण नारायण बाबा पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मानव कल्याण, समता, विश्वबंधुभाव तसेच गाव स्वावलंबी व तंटामुक्त व्हावे या उदात्त हेतूने समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी आणि भाविकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल यावेळी होती. सप्ताहभरात दररोज पहाटे 5 ते 6 काकरा भजन, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली. यामध्ये हरिभक्तपरायण ईश्वरिताई व्हरगर, नांदूर, हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज, वाडी भोकर, हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज, कुयटे, हरिभक्तपरायण उद्धव महाराज पवार, सावरगाव, हरिभक्तपरायण अशोक महाराज बिडगर, दहेगाव, हरिभक्तपरायण मोनिकाताई येवले, धामोडे आणि हरिभक्तपरायण गणेश महाराज कुटे, नाशिक यांची प्रबोधनात्मक कीर्तने झाली. काल्याचे कीर्तन व महाप्रसाद सप्ताहाच्या अंतिम दिवशी हरिभक्तपरायण अशोक महाराज सत्रे, वैजापूर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यास मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुक, दरेगाव, मतोबाचे शिंगवे, डोनगाव, दहेगाव, कोकणखेडे, कानडगाव आणि कुंदलगाव या परिसरातील भजनी मंडळींनी व ग्रामस्थांनी मोलाची साथ संगत व सहकार्य केले. प्रत्येक देव देवाच्या दर्शनाला येऊ लागले. चला आता अजून थोडेसे कृष्ण परमात्मा मोठे झाले. किती मोठे? रांगू लागला अंगणी, रांगू लागली कसे?
मैयेने बाबाच्या हातात बाबाला दिलं आणि मग पाहता महाराज भोले बाबा कृष्ण परमात्म्याचा चेहरा निरखून बघू लागले. कसा निरखू लागले? निरखित निरखित गेली पाहता तन्मये झाली का पाहिली आवे डोलावी. वेद लागेल तुमच्या मनाला. गळ्यात सर्पाच्या माळा, वाघाचं कातडून नेसलेला कमळ्याचं दर्शन घ्या. गवळ बास 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 मैया तो कामच झालं का? अगं लोक लई चित्र झाले. कोकणात जातात, जारण मारण उच्चाटन भुऱ्या विद्या लाला तो दर्शन करा. मै ऐकत नाही. भोले बाबा आठवडा भेटले. भोले बाबा ऐका ना. शेवटी भोले बाबा म्हणतात मै ऐकत नाही. मग याचा विनंती करून भाऊ झालं तू झालं दर्शन. नाही विनंती करून मै ऐकलं तर मग दर्शन करण्याकरता नाही मैरे बोल जय भोले. समाधीतून बाहेर आले. तांडव नृत्य करत भोले बाबा नंद बाबाच्या वाड्याकडे निघाली. पण भोले बाबा विचार करतात आतापर्यंत मी मैयाची विनंती करत होतो पण मैया ऐकत नव्हती. आता मैया आपली विनंती करणार आहे. आता आपण जरा बाबा विना चप्पल विना उठाच आहे. मला काय करायचं काय बाबा कन्हैयाच्या दर्शना करतो ना कैलास पर्वतावर इथपर्यंत मी बिना चप्पलचा. माहिती बाबा बिना चप्पलचं विना उठाच आहे. मला काय करायचं? माझा कन्हैया घाबरेल तुझा तू झालं दर्शन नाही विनंती